जॉब झालाय त्यांचं काय बनवलं रेडीच नाही आहे काहीतरी. तर सध्या आम्ही दुसऱ्या हॉटेलच्या तलाशामध्ये त्यांना कॉल केला. ते बोलले भाई 2 तास लागतील. तर त्यासाठी एनर्जी घेतली आहे मस्तपैकी फुल एकदम लेवलवाली. तर कारण की लाईनीत पण उभा लागेल खूप वेळ, काय माहीत नाही किती वेळ. आणि इथं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की भाई हे आपले महाराजांचे पण कुलदैवत होते. तर ते पण एक वेगळा म्हणजे एनर्जी येते की इथं महाराज आलेले आणि सगळं. तर एक ते टेक्निक पण असते भाई की भाई माझे माणसं पुढे आहेत, भाई पुढे जातात. काय काय लोकांच्या अंगात येतं टेक टिप्स. इथून जरा 5 मिनिटाचं आहे. दोन 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 तास व्हायला लागले बरोबर ना. यस यस अडीच तास. चांगलं झालं दर्शन चांगलं झालं. येस पण जास्त करून ते जे ते लोक हलगी आली. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे अशा प्रकारे. आणि आता थोड्या वेळात म्हणजे सगळे रेडी होत आहेत. मी रेडी झालो आहे जरा जस्ट. आता थोड्या वेळात जायचं मंदिरात पाया पडण्यासाठी देवीच्या. तर त्याच्या आधी मला एक जरा सांगायचं होतं. म्हणजे एक जस्ट मी ट्रॅव्हल केला आणि एक जे यूज टू नो की जर कोणी असं म्हणजे डिप्रेस किंवा बोलतात ना की डिमोटिवेट असेल लाईफमध्ये, तर जस्ट 3 गोष्टी करायच्या. असं म्हणजे माझा पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी पण कुठून तरी म्हणजे ऐकलं की काय माहीत नाही की रीड केलं की एक 3 पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की 3 पॉईंट ऑफ व्ह्यू की 3 प्लेस व्हिजिट करायच्या. तुम्ही कधी पण डिप्रेस किंवा असं डिमोटिवेट वाटत असेल आयुष्यामध्ये की काय चालू आहे बाई मी का, तर 3 जागापैकी पहिली म्हणजे हॉस्पिटल. तुम्हाला माहितीच असेल हॉस्पिटल, खास करून गव्हर्नमेंट हॉस्पिटलला व्हिजिट करतं की भाई आयुष्यात किती लोकांची लागलेली आहे आणि म्हणजे डेथ बेडवर पडलेले आहेत. ते एक आहे. सेकंड म्हणजे तुम्हाला कोर्ट किंवा पोलिसाची पायरी चढायची नसतेच कधी आयुष्यात, कारण की खूप लफडे आहेत आयुष्यात. सगळीकडे म्हणजे बोलतात ना 90% तर लफडीच चालू आहेत आयुष्यामध्ये एकमेकांची. त्याची कोर्टवाली. आणि तिसरी म्हणजे तिसरी पायरी म्हणजे तिसरे बघायचं की म्हणजे की ट्रॅव्हलिंग. त्यात खास करून म्हणजे ट्रॅव्हल ते पण कुठलं पब्लिक ट्रान्सपोर्ट करायचं. कधी असं नाही की म्हणजे स्वतःची गाडी काढली आणि ट्रॅव्हल केला. पब्लिक ट्रान्सपोर्ट केला ना, पब्लिक ट्रान्सपोर्टमधून जर ट्रॅव्हल केला तर तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटतात की म्हणजे भाई किती लोकांचे वेगवेगळे जर्नी असतात, त्यांचे वे ऑफ ट्रॅव्हल सगळ्यांचे वेगवेगळे असतात. मी पण आता ट्रॅव्हल काल केला म्हणजे असे लांब ट्रॅव्हल करतो ना, तेव्हा असे एक विचार येतात की भाई आयुष्यात खूप काही करायचं आहे. कारण की सगळ्यांची लेवल झालीच असते. म्हणजे काही एक जण तिकडं वडापाव खातोय जेवणासाठी, एक जणांनी सगळे पूर्ण पंगत घेतली आहे. तर एक तुम्हाला आयडिया आली असेल की कशाबद्दल बोलतोय मी. तर यस जस्ट एक मोटिवेट करण्यासाठी म्हणजे मला एक थॉट्स आला की म्हणजे थॉट्स म्हणजे येतच राहतो असा किंवा लॉंग रूटला गेलो ना कधी, तर असे थॉट्स येत असतात की आयुष्यात खूप काही करायचं आहे अजून. हे पण आहे. तर यस जाऊया. सगळे फॅमिली रेडी होते. तोपर्यंत नाश्ता पण करायचा आहे. नाश्ता थोडा कारण इकडं खालतीच आहेत म्हणजे 2-3 आहेत, मला पण दाखवीन. तर ते नाश्ता करून थेट देवीच्या पाया पडला. तर यस लेट्स गो. आपल्याला या साईडला जायचं आहे, आतमध्ये मंदिर आहे. सध्या आपण नाश्ता करत आहे. तर तिकडं चाललो आहे. म्हणजे खूप सारे दुकान आहेत. बघा आम्ही इथं थांबलो आहे. मला सांगेन जाताना रिव्ह्यू म्हणजे चांगलंच आहे तसं. म्हणजे नॉर्मल एक म्हणजे आपण राहत पण नाही त्यात, फक्त सामान ठेवायचे असतात. बाकीचं ते आपल्याला मंदिरातच असतं सगळं. आणि मंदिरात लाईन पण असणार आहे. असं आले सगळेजण बाय लोक आलेत. लाईन पण असणार 2 तास असं मे बी अंदाज आहे. तर बघूया. दॅट साईड इथं पण आहे काय बोलते या जरा शोधून करूया. चल शिव पार्वती निवास. सकाळी आपण या साईडला उतरलेलो. जास्त करून तिकडं रिक्षा वेळे उतरवतात किंवा ट्रान्सपोर्ट जे असतो ना, आणि इकडून आतमध्ये जास्त जागा नाही आहे, बंद या साईडला. सध्या आपण इथं खूप काही बघतो, हॉटेल बिटेल आहेत. सो लेट्स एक्सप्लोअर फर्स्ट. चव पण होतं जे मे बी आता गॅसचं पण इश्यू आहे, तर बघूया कसं काय भेटतंय कुठं. इकडे तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल्स असतात जायला वेगवेगळ्या ठिकाणी. इकडंच ट्रॅव्हल बिवर्सवाले असे उभे असतात म्हणजे शेअरिंगसाठी. अरे वा सूर्या मस्तपैकी. जास्त लांब पण नको जायला ना. डिसिजन मेकिंग इज वर्स्ट ब्रो. शेवटी डिसाईड झालं या साईडला झालं. कारण पाचवी पण आम्ही इकडे खाल्लेलं असं मला आठवत आहे. म्हणजे हां इथंच खाल्लेलं. चायवाले बिवाले सध्या इथं कोण नाही आहे. लोक बघतात की कोण आहे का आतमध्ये. होय ना. प्लॅन फ्लॉप झालाय. त्यांचं काय बनवलं रेडीच नाही आहे काहीतरी.
तर सध्या आम्ही दुसऱ्या हॉटेलच्या तलाशामध्ये, तर इकडं बाजूलाच आहेत, बाजूलाच. देन डिसाईड झालं इथं भेटते पोहा उपमा, मसाला डोसा नाही आहे, होय ना, जे आहे ते खायला पाहिजे आता. ओके, तर नाश्ता करून झालेला आहे. चल आपण लावतात गाडी. मित्रांनो नाश्ता करून झालेला आहे. 180 झाले, 2 उपमा आणि 2 पोहा. तर चांगलाच असा म्हणजे टेस्ट एकदम चांगली होती. आणि आता इथं सध्या चाय प्यायला चाललोय. चाय प्यायला झालो ना, येवले अमृत तुल्य तुम्हाला माहिती असेल, फेमस. मग चाय पिऊन थेट दर्शनाला 2 तास फ्लाईन आहे असं बोललेत. बघूया. चाय पिऊन झाली आहे आणि आता चाललो आहे डायरेक्ट थेट मंदिरात. कारण की आम्ही तिकडं एक भज्जी काका आहेत ओळखीचे, ते बोललेत की भाई 2 तास लागू शकतात. कारण की ते लोक तेच करतात प्रत्येक वेळी, गारणा बिरणा काय असेल वेगळं वेगळं, तर ते भज्जी काका करतात. त्यांना कॉल केला, ते बोलले भाई 2 तास लागतील. तर त्यासाठी एनर्जी घेतली आहे मस्तपैकी फुल एकदम लेवलवाली. तर कारण की लाईनीत पण उभा लागेल खूप वेळ, काय माहीत नाही किती वेळ. तर तेच सध्या चाललो आहे. पाण्याची बॉटल घेत आहेत वडील या साईडला, कारण की पाणी ताण लागल्यावर, कारण गरमी आता चालू होईल. सकाळ आहे तशी, आज 7 किती वाजले, 7 7:30 झालेत. आणि मला गर्दी पण दिसते, लेवल होणार आहे. तर इथं बाजार पण बसतो, म्हणजे बाजार असतो एक, म्हणजे खूप काही, म्हणजे तुम्हाला ओटी बिटी भरायची असेल तर तिकडं सगळे असतात सामान. सध्या सकाळ आहे, सध्या शांतता आहे, थोड्या वेळाने होईल. कारण की 7-7:30 झालेत. लोक एकदम आधी पण होते, दिसत होते, मी वरून बघवतो ना, जात होते आतमध्ये तेव्हा. बस. Hello there. मित्रांनो आले आपण गेट, तुळजाभवानी मंदिर गेट. आणि इथं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की भाई हे आपले महाराजांचे पण कुलदैवत होते. तर ते पण एक वेगळा बोलतो एनर्जी येते की इथं महाराज आलेले आणि सगळं. तर एक वेगळीच एनर्जी आहे या एरियात. तर इथं तुम्हाला चपला काढून द्यावं लागतील. चपला काढून, अच्छा हे वेगळं झालंय, नवीन झालंय. बरं झालं. आधी जे आम्ही घ्यायचो ओटीबीटी असेल तर त्यांच्याकडे चप्पल ठेवायची असं होतं. आता इथं हे जरा नवीन वेगळं आलंय, 5 वर्षी नव्हतं. पैसे दोन काय माहिती, बघायला. तर मंदिरात जायच्या आधी इथं लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं तर इथं वॉशरूम आहे. कारण की गरजेचं आहे वॉशरूम. काय माहिती किती वेळ उभं राहायला लागेल त्या ह्याच्यामध्ये, ते पण काय माहीत नाही. तिकडे पाण्याची सुविधा आहेत, पण वॉशरूमचं आतमध्ये काय माहिती आता केलं असेल ते माहीत नाही. तर यस, या साईडला आतमध्ये वॉशरूम करून मस्तपैकी आता सध्या फ्रेश चालू आहे. म्हणजे आता इथं चपला ठेवून सगळी लाईनीला जाऊया. लाईन पण खूप आहे आणि गर्दी खूप आहे आज, आणि त्यात संडे कदम डेड. तुमच्या 4 चप्पल होत्या, 20 रुपये घेतले. होय ना, ठीक आहे. म्हणजे असे कमवत असतील ना चप्पलावरून, किती कमवत असेल ते आम्ही तसं कॅल्क्युलेट करत होतो. चपला ठेवल्यात, चालू आता. इकडून गेट आहे आत. तिकडून नंतर मग दाखवतो तुम्हाला. तिकडून परत लेफ्टला जाऊन लाईन लावायची आहे. इथं खास करून जे नवीन लग्न झालेले असतात ते गोंधळ घालायला येतात, तेही तुम्हाला जास्त दिसतील. इकडून बंद झालं काय?
पेड दर्शन आहे, इकडं मुखदर्शन आहे, धर्मदर्शन, भयानक भयानक दर्शन आहे. आले नाही. आम्ही काय घेतलं नाही म्हणून म्हटलं. बघू शकता खूपच लाईन आहे, लेवल होणार आहे अशा प्रकारे. हे फक्त फर्स्ट आहे, अजून 2-3 असतात असं गोल गोल. ह्याच्यात लोकांची टेक्निक पण असते भाई, की भाई माझे माणसं पुढे आहेत, भाई पुढे जातात. काय काय लोकांच्या अंगात येतात टेक टिप्स. आपण आपल्या हे जाऊया. गड पास ऍक्टिवेट. शेवटचा मधला चालू आहे, फर्स्ट तर वर जायचा. यस, देवीचं दर्शन आहे वर डायरेक्ट. इथून पुढं स्ट्रेट. बघू शकता आलोय आपण. बघा इथून जरा 5 मिनिटाचं आहे. दोन तास व्हायला लागले बरोबर ना. यस, अडीच तास. अजून इकडे एक लाईन आहे. बघूया. दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे चांगलं. की 2-3 तास लाईन उभा होतो, बट कोई ना. हातपाय धुवायला पण इकडं पाणी पुरवठा दिलेला आहे लेफ्ट साईडला. तुम्ही तिकडे जाऊन हातपाय धुवू शकता. तर तुम्ही बघू शकता की मंदिराच्या आवारात मस्तपैकी प्रसन्न वातावरण असून मस्तपैकी आजूबाजूला खूप काही मंदिरं आहेत, छोटी छोटी मंदिरे आहेत खूप काही आजूबाजूला, गणपतीचं, वेगवेगळ्या देवांचं. तुम्ही इकडं ओटी बिटी भरायची असेल तर तुम्ही इथं बाहेर पण भरू शकता त्यांची. जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तुम्ही इथं बसू शकतात आवारामध्ये मंदिराच्या आजूबाजूला. मस्त प्रसन्न वाटतं बसून. आणि मंदिराच्या राईट साईडला तिकडं तुम्ही देवीचा लाईव्ह रेकॉर्डिंग तिकडं मंदिराच्या बाजूला चालू असतं. तिथं तुम्ही जाऊन तिकडं त्याची पूजा पण करू शकतात. मित्रांनो दर्शन झाले मस्तपैकी. जरा म्हणजे 2-3 तास लागले लाईनीत आणि 2 मिनिटात झालं. पण ते 2 मिनिटं पण खूप खूप होते. ते खूप मोठा क्षण होता तो 2 मिनिटाचा देवी समोर. सध्या बघू शकता या साईडला देवी. बसूया जरा. इथं उन्हात बसायचं. या तिकडे बसूया, तिकडं त्या बसूया. जरा बसलोय थोडा वेळ. इकडे बसायला एक होता आधी त्या साईडला, तर तोडलं सध्या. जरा काहीतरी रिकन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे सध्या. पण चांगलं झालं दर्शन चांगलं झालं. काय बोलते. येस, पण जास्त करून ते जे लोक हलगी जास्त लोक करून ती पाठवून यायची आणि जायची पुढं. अरे म्हणजे देव बघतोय मॅन. जी माणसं यायची पाठवून आणि पुढे जायची, त्यांचं काय कॅल्क्युलेशन काय होतं काय माहिती. एवढा थोड्या वेळात काय करणार ते देवी, काय प्रसन्न होणार आहे काय माहिती. म्हणजे असं लोकांना पण कळायला पाहिजे ना. लोकांना पण कळलं पाहिजे ना की भाई देवी पण बघते की तुम्ही रूल पाळत नाही आणि असं डायरेक्ट जातायत कोणाच्या समोर. होय ना, आय एम एक्सप्लेन ना. होय ना मॅम. आता थोडा बसूया थोडा वेळ आणि मग
जाऊया. तुम्हाला बोललेलं इथं आधी बसायला होतं मस्त, तर तोडलं. आता रिकन्स्ट्रक्शन करतात वाटतं सध्या. तुम्ही बघू शकता परिसर एक नंबर मंदिराचा. तुम्ही बघू शकता इथं गोंधळ बिंधळ घातला होतो, नवीन विवाह किंवा ज्यांचं गोंधळ घायचा राहिला असेल इथं गोंधळ आईच्या समोर. ते चांगलं आहे. आणि आज गर्दी पण खूप वाढली आता, कारण की संडे गर्दी वाढणार. आधी इथून एंट्री असायची, इथून जाऊन या साईडला आत लाईन लावायला. तर आय गेस कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून हे वाली लाईन बंद केली, त्या साईडने जायला बोललं. एंट्री हात हात बीत धुवायला, पाणी प्यायला या साईडला. पाठी कळस बघू शकता मंदिराचा. जास्त म्हणजे ज्या मंदिराच्या आवारात गेलो आणि एक फिलिंग हिट झाली की भाई एका काळी महाराज पण इकडे यायचे. ते सगळं असं दृश्य दिसलं की भाई मंदिरात ते महाराजांनी ती फिलिंग बोलू शकत नाही ती शब्दाने. दॅट वन मग खूपच म्हणजे चांगलं वाटलं येऊन. आणि ते 3 तास वर्थ होते लाईनीत उभं राहायचं, मी बोलू शकतो. तर याच आता निघायचं टाईम झाला आहे या साईडने. थोडा वेळ बसलो मग आवारात मस्तपैकी. यस, थोडा वेळ निघूया. काय बोलतेस अजून काय? नो नो नथिंग. माय गॉड नथिंग. कॅमेराच आहे. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.